नमस्कार, गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाईनच्या विशेष मालिकेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, पुण्याच्या प्राचीन खुणा दाखवणाऱ्या अनेक जागा आजही पुण्यात आहे. अशीच एक जागा आहे छत्रपती शिवाजी महाराज पुलाच्या एका बाजूला, म्हणजे मनपा पुलाच्या एका बाजूला दगडी बांधकाम असलेली, रेखीव असलेली सुंदर जागा म्हणजे घोरपडे घाट. चला तर आजच्या गोष्ट पुण्याच्या या भागामध्ये ऐतिहासिक घोरपडे घाटाची गोष्ट आणि त्याचा इतिहास जाणून घेऊया. पुणे वसलं तेच मुळात मुठा नदीच्या आधारानं. मुठा नदीच्या भोवती पुणे विस्तारू लागलं. त्या काळी अर्थात नदी हाच पाण्याचा मुख्य स्रोत असल्या कारणानं नदीपर्यंत येणं जाणं जास्त असायचं. त्यामुळे नदीपाशी येण्यासाठी उतार किंवा घाट बांधण्याचं मोठ्या प्रमाणावर काम सुरू झालं. ओंकारेश्वर घाट, अमृतेश्वर घाट, नेने घाट, त्याचप्रमाणे एक होता हा घोरपडे घाट. सध्याच्या पुणे महानगरपालिका इमारतीमागील बस स्थानक ओलांडून नव्या पुलाच्या कमानी खालून पुढे गेलं की उजव्या हाताला नदी तीरावर उतरण्यासाठी एक बिकट वाट आहे. त्यावरून खाली गेलं की आपल्याला एक उद्ध्वस्त ऐतिहासिक बांधकामाचे अवशेष दिसतात. त्यावरून या ठिकाणी एक प्रशस्त मंदिर होतं आणि भव्य दगडी घाट होता हे लक्षात येतं. शिवपूर्व काळात या मुठा नदीच्या बाजूला भांबुर्डा नावाची एक वसाहत होती आणि उर्वरित भागामध्ये जंगल आणि नदीचा परिसर होता. त्या काळात सुद्धा वृद्धेश्वर आणि घोरपडे घाट त्या ठिकाणी होता. या भागाला त्यावेळेला कळकीचा बाग असं म्हटलं जायचं. आता कळकीचा बाग आणि घोरपडे घाट हा परिसर नेमका कसा होता पाहूयात. एका बाजूला कुंभारवेशीचा पूल तर दुसऱ्या बाजूला आत्ताचा छत्रपती शिवाजी महाराज पूल. या दरम्यान हा कळकीचा बाग परिसर होता. चार कोपऱ्यात चार बुरुज, सभोवताली संरक्षक भिंत, नगारखाना असलेलं प्रवेशद्वार आणि नदीत उतरण्यासाठी प्रशस्त असा पायऱ्यांचा घाट, असं हे स्थळ त्यावेळी होतं. आजच्या घोरपडे घाटाचं भग्न स्वरूपही त्याच्या मूळ आखीव रेखीव वैभवाची साक्ष देते. या दक्षिणमुखी घाटाला चार बुरुज आहेत. टप्प्याटप्प्यानं पात्रात उतरणाऱ्या पायऱ्या, बुरुजांना जोडणाऱ्या भिंतींमध्ये दोन्ही बाजूला दोन खोल्या, भिंतींवर देवड्या दिसतात. दगडी बांधणीच्या या घाटाचं काम सुबक आणि प्रमाणबद्ध दिसून येतं. काळामध्ये कळकीचा भाग हा घोरपडे घाटाचा परिसर नदीच्या आजूबाजूच्या गर्द झाडींमध्ये शोभून दिसत असणार यात शंका नाही. मित्रांनो, 1925 साली इतिहासकार दत्तो वामन पोतदार यांनी या घोरपडे घाटाची जागा बघून तिचं वर्णन लिहून ठेवलंय. आता हे वर्णन आपल्याला सध्याच्या हरवलेले पुणे या पुस्तकामध्ये बघायला मिळतं. श्री यशवंत चरणी तत्पर दौलतराव व पिराजीराव घोरपडे अभिरुल उभरा व शेवसी निरंतर शके 1753 विकृत नाम सम्मेश्वर फाल्गुन शुद्ध पंचमी रमजान असा मजकूर याते. आता या नोंदीनुसार ही तारीख आजच्या कालगणनेनुसार 10 फेब्रुवारी 1831 अशी येते. त्यावरून हा घाट दौलतराव घोरपडे आणि पिराजीराव घोरपडे यांनी बांधल्याचं आपल्याला स्पष्ट होतं. आता घोरपडे म्हणजे नेमके कोण, तर इतिहासामध्ये डोकावलं तर आपल्या लक्षात येतं की औरंगजेबाला धडकी भरवणारे होते संताजीराव घोरपडे. त्याच घराण्यातले दौलतराव घोरपडे. दौलतराव घोरपडे यांच्या मातुश्री आणि यशवंतराव घोरपडे यांच्या पत्नी बयाबाई घोरपडे यांची समाधी देखील या परिसरात बांधली गेली असल्याची नोंद आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळच्या घाटांची रचना सुद्धा एकसारखीच होती. म्हणजे अगदी तुमच्या कुठल्याही गावामध्ये बघितलात तरी हे घाट आपल्याला सारखेच दिसून येतात. 5-6 पायऱ्या, मग 8-10 फूट रुंदीचा पट्टा
आणि पुन्हा पायऱ्या असं घाटांचं स्वरूप होतं. नदीचं पाणी सर्वच काळ सारख्याच पातळीवर नसतं. पावसाळ्यात पातळी वाढते तर उन्हाळ्यात कमी होते. या बदलामुळे काही अडचण होऊ नये याकरता घाटांच्या पायऱ्या नदीच्या पात्रात बऱ्याच खोलपर्यंत नेलेल्या असत. मित्रांनो, पुढील काळामध्ये पुण्यामध्ये ठिकठिकाणी हौद, घराघरामध्ये नळ बसवले गेले आणि साहजिकच घरात नळ आणि जवळपास हौद असल्यावरती नदीवरून पाणी आणण्याची पद्धत थोडी थोडी कमी होऊ लागली. म्हणून नंतरच्या काळामध्ये या घाटांचा वापर हवा बदलासाठी, धार्मिक विधीसाठी आणि पर्यटनासाठी केला जाऊ लागला. एकोणीसशे मध्ये दगडी बांधणीचा भक्कम छत्रपती शिवाजी महाराज पूल याच घाटाला खेटून बांधला गेला. पुढे कळकीच्या बागेत इमारतींची बांधकामं झाली आणि वर्दळ ही भरपूर वाढली. त्यातच 1961च्या पानशेतच्या पुरामध्ये नदीच्या दोन्ही तीरांचं मोठं नुकसान झालं. मुठा नदीवरील घोरपड्यांचा घाट, मंदिर हे सर्वच वाहून गेलं आणि उरले ते त्याचे भग्नावशेष. मित्रांनो, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या घोरपडे घाटावरती सध्या कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. खरं तर आखीव रेखीव दगडी अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला हा घाट सध्या अखेरच्या घटका मोजतोय. ही गोष्ट मनाला वेदना देणारी असली तरी हेच वास्तव आहे आणि ते आपल्याला स्वीकारावं लागेल. इथून पुढे मनपाच्या भागामध्ये आलात किंवा छत्रपती शिवाजी महाराज पुलावरून प्रवास करताना एका बाजूला तुम्हाला हा घोरपडे घाट दिसला की त्याची गोष्ट आणि गोष्ट पुण्याचा हा व्हिडिओ नक्की आठवेल यात शंका नाही. गोष्ट पुण्याच्या या भागामध्ये इथेच थांबूयात आणि भेटूयात पुढच्या भागात एका नवीन जागेसह.